शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण PSB म्हणजेच फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया या बायो फर्टिलायझरविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्याचे कार्य असेल, त्याचे प्रमाण, त्याचे फायदे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, विविध शेतकरी बांधव हे आपल्या शेतात भरपूर साऱ्या खतांचा वापर करतात, पण बऱ्याच वेळा झाड हे सर्वच खते घेते असं नाही. मग त्यामध्ये बरीच खतं ही जमिनीमध्ये पडून राहतात. तर ती अपटेक व्हावी म्हणून आपण जीवाणू खतांचा वापर करतो. तर आज आपण त्यातीलच महत्त्वाचा जीवाणू म्हणजेच PSB याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला PSB विषयी संपूर्ण माहिती ही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, PSB म्हणजे काय? तर PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तर हे जीवाणू स्वरूपात असतात. तर याचे कार्य बघितले तर हे जमिनीतील फिक्स झालेल्या फॉस्फरसचे व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून हे पिकाला फॉस्फरस उपलब्ध करून देण्याचे काम त्या ठिकाणी करत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्ये सेंद्रिय आम्ल, सक्सेनिक ॲसिड व एन्झाईम सोडतात. त्यामुळे फॉस्फरसचे विघटन होते व पिकाला फॉस्फरस त्या ठिकाणी मिळत असतो. शेतकरी मित्रांनो, ह्या जीवाणूंच्या ठराविक स्पेसिस आहेत, म्हणजे ठराविक जाती आहेत, ज्या फॉस्फरस विघटनसाठी आपल्याला त्या ठिकाणी जमिनीमध्ये मदत करत असतात. तर याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघायचं झालं तर सुडोमोनस फ्लोरोसन्स, बॅसिलस मॅगेटेरियम, रायझोबियम व बॅसिलस सबटिलिस. तर प्रामुख्याने या ज्या काही स्पेसिस आहेत तर या फॉस्फरसचं विघटन करण्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतात. तर शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या काही स्पेसिस आहे तर यांच्यामध्ये जी काही जास्त प्रमाणात जी वापरली जाते ती म्हणजे बॅसिलस मॅगेटेरियम. तर ही जी काही स्पेसिस आहे ते हे आपल्याला सर्वत्र वापरताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जमिनीतून पिकाला दिल्यावरती काय काम करत असतात? तर जमिनीतून दिल्यावरती पिकाला फॉस्फरस मिळतो, त्यामुळे पिकाची वाढ व पेशी विभाजन हे चांगल्या पद्धतीने होत असते. तसेच पिकातील पांढरी मुळी वाढवण्याचे काम करते, म्हणजे PSB दिल्यावरती जमीन ही भुसभुशीत होते, त्यामुळे पांढरी मुळी वाढते व पांढरी मुळी जर का वाढली तर पोषक घटकांचे सेवन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, PSBचा वापर केल्यावरती पिकातील फॉस्फरसची कमतरता दूर होते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पिकातील जी काही फुलं व फळं आहेत ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप होताना दिसून येत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्या खर्चात देखील बचत होत असते, म्हणजे रासायनिक घटकांचा वापर त्या ठिकाणी कमी प्रमाणात होत असतो. त्यामुळे आपल्या खर्चामध्ये देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बचत होताना आपल्याला दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, PSBचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण PSBचा वापर करू शकतो. तसेच PSBचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर PSBचे प्रमाण आपण एकरी 1 ते 2 लिटर आपण ड्रीपमधून याचा वापर करू शकतो. तसेच वापर करतेवेळी जर आपण गूळ व ताक यामधून दिले तर त्याची कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, आपण जीवाणू खतांचा वापर केल्यावरती आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सुद्धा चांगली मदत होते. तसेच जमिनीची सुपीकता जर वाढवायची असेल तर जीवाणू खतांचा आपण अवश्य वापर करावा. त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकतासुद्धा टिकून राहत असते. तसेच जे काही ठराविक ब्रँड आहेत ज्यांची आपण क्वालिटी जर बघितली तर खूप चांगली आहे, तर त्यामध्ये आयडियल कंपनीचे लिफ्टर P, IPL बायोलॉजिकल कंपनीचे फॉस्फोसिया HD व कॅनबायसिस कंपनीचे फॉस्फेट. तर ही ठराविक ब्रँड आहेत व याचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन हे घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PSB या जैविक बायो फर्टिलायझरविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.